मित्रांनो, मी आज तुमच्यासाठी एकदम चमचमीत एकदम टेस्टी अशी शेवगा फ्रायची रेसिपी घेऊन आलोय। आता या शेवगा फ्रायच्या रेसिपीमध्ये ना मी काळ्या मसाल्याचा यूज करणार आहे, त्यामुळे शेवगा फ्राय एकदम टेस्टी एकदम मस्त बनणार आहे। आणि त्याचबरोबर मित्रांनो, हा काळा मसाला एकदम टेस्टी एकदम चमचमीत कसा बनवून घ्यायचा ना याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी शेअर केलेली आहे। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि एकदम मस्तपैकी काळ्या मसाल्यामध्ये ना हा शेवगा फ्राय तुम्ही तुमच्या घरी एकदा नक्की ट्राय करा। चला तर मग मंडळी, जास्तीचा वेळ न घेता फटाफट रेसिपीला स्टार्ट करूया। हो, पण त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका। तर मित्रांनो, सगळ्यात आधी आपल्याला शेवगा फ्राय तयार करण्यासाठी ना शेवगा चांगला शिजवून घ्यायचा आहे। त्यासाठी एका पातेल्यामध्ये मी पाणी तापवायला ठेवलेलं आहे। एकदा का पाणी चांगलं खळखळ असं उकळायला चालू झालं ना, आता यामध्ये थोडासा मीठ टाकून घ्यायचा आणि त्याचबरोबर थोडासा हळद पावडर टाकून घ्यायची। आता मित्रांनो, मी इथे घेतलेले शेवगा कट करून घेतलेले आहे आणि वरची साल सोलून घेतलेली आहे जराशी। आता हा शेवगा उकळत्या पाण्यामध्ये टाकून घेतो आणि शेवगा जो आहे ना 70 ते 75% शिजवून घेतो। शेवगा जास्त शिजवून घेऊ नका, जेव्हा आपण याचा फ्राय तयार करून घेऊ ना तेव्हा शेवगा चांगल्या प्रकारे शिजून जातो। आता मित्रांनो, आपण काळ्या मसाल्याची तयारी करूया। त्यासाठी एक मीडियम साईजचा कांदा, 2 लहान साईजचे टोमॅटो आणि पाव सुक्या खोबऱ्याची वाटी घेतलेली आहे। आता हे गॅसवरती चांगल्या प्रकारे आपण भाजून घेणार आहोत। मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकता एकदम चांगल्या प्रकारे खोबरा, टोमॅटो आणि कांदा भाजून घेतलेले आहे। आता हे संपूर्णपणे थंड करून घेऊयात। भाजून घेतलेला कांदा, टोमॅटो आणि खोबरा चांगल्या प्रकारे थंड झालं ना मिक्सरच्या जारमध्ये टाकून घ्यायचा। त्याचबरोबर यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं, थोडेसे लसणाच्या पाकळ्या यामध्ये टाकून घ्यायच्या आणि त्याचबरोबर कोथिंबीर आणि आता सगळ्यात शेवटी 1 चमचा जिरा, हे सगळं टाकून एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची। गरज पडल्यास यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी पण टाकून घेऊ शकता। आता मित्रांनो, फायनली आपण शेवगा फ्राय तयार करायला घेऊयात। त्यासाठी एका कढईमध्ये तेल घेतलेले, तेल चांगलं गरम झालं ना आता यामध्ये अर्धा चमचा जिरा टाकून घ्यायचा आणि त्याचबरोबर कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायची। कढीपत्त्याची पानं आणि जिरे तेलामध्ये चांगल्या प्रकारे तडकली ना आता यामध्ये आपला काळा मसाला टाकून घ्यायचा, जो आपण मिक्सरला लावून घेतला होता। हा मित्रांनो, काळ्या मसाल्याचा जो वास येतोय ना तो एकदम भारी येतोय, एकदम अप्रतिम। मित्रांनो, आता हा काळा मसाला तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे। 5 ते 6 मिनिटांसाठी चांगलं परतून घ्यायचं आहे। जोपर्यंत या मसाल्यामधून तेल सेपरेट व्हायला चालू होत नाही ना तोपर्यंत हा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे। आता तुम्ही इथं बघू शकताय मसाल्यामधला जो तेल आहे ना चांगलं सुटायला चालू झालेलं आहे। तर अशा पद्धतीने मसाला आपला परतून घ्यायचा आहे। आता या मसाल्यामध्ये शिजून घेतलेले शेवगे टाकून घ्यायचे। त्याचबरोबर मित्रांनो, यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेतो, ज्यामध्ये आपण शेवगा शिजून घेतला ना तेच पाणी मी यामध्ये वापरतोय। अगदी थोडंसं यामध्ये टाकून घ्यायचं आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं। मसाला जो आपला झाला होता ना तो एकदम ड्राय झाला होता। पाणी टाकून यामध्ये मिक्स केल्यामुळे ना शेवग्याला चांगल्या प्रकारे वरून लागेल म्हणून मी यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलं। आता मित्रांनो, यामध्ये 1 चमचा लाल मिरचीची पावडर टाकून घ्यायची। तुमच्या गरजेनुसार तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकता आणि त्याचबरोबर यामध्ये 1 चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा आणि आता सगळ्यात शेवटी म्हणजे चवीपुरतं मीठ। पावडर, मसाले आणि मीठ टाकून झाल्यानंतर ना सगळं चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। चांगलं एकजीव झालं पाहिजे। ड्राय मसाले जे आहेत ना ते ओल्या मसाल्याबरोबर चांगल्या प्रकारे मिक्स झाले पाहिजेत, चांगले एकजीव झाले पाहिजेत, तोपर्यंत चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता सगळ्यात शेवटी कोथिंबीर, आपली सगळ्यांची आवडती, मस्तपैकी टाकून घ्यायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। हो मंडळी, कशी झाली शेवगा फ्रायची रेसिपी? एकदम मस्त झाली की नाही? चमचमीत अशी झालेली आहे, टेस्टला एकदम अप्रतिम अशी झालेली आहे। तुम्ही आता बघितलेलं असाल आणि बनवायचं जर म्हटलात ना तर तुम्ही आता बघितलेलं असाल, एकदम सोपी आहे। काळ्या मसाल्यामध्ये जे पदार्थ बनवले जातात ना ते एकदम भारी बनतात, एकदम टेस्टी बनतात आणि त्यातल्या त्यात शेवगा फ्रायचा तर विचारच नका करू, एकदम भारी बनतो। आता मित्रांनो, हा शेवगा फ्राय तुम्ही भाकरीबरोबर, चपातीबरोबर, तंदुरी नान बरोबर अगदी दणकटून असा ताव मारू शकता। तुम्ही पण तुमच्या घरी एकदा नक्की ट्राय करा। मग काय मित्रांनो, कसा झालाय शेवगा फ्राय? एकदम मस्त झाला की नाही? काळा मसाला जो बनवलाय ना तो एकदम मस्त झालेला आहे, त्यामुळे ना शेवगा फ्रायची टेस्ट जी आहे ती एकदम मस्त झालेली आहे, एकदम भन्नाट झालेली आहे। अशा पद्धतीचा शेवगा फ्राय तुम्ही पण तुमच्या घरी एकदा नक्की ट्राय करा आणि मला व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा तुमचा शेवगा फ्राय मसाला कसा झाला तो। चला तर मग जाता जाता रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।